तुम्ही पकोडा, कबाब, कटलेट, रोल अशा गोष्टी तर बऱ्याचदा बनवल्या असतील. तर आज मी बनवायला जाणार आहे 100% व्हेजिटेरियन, सुपर क्रिस्पी, हेल्दी बर्गर किंग आणि KFC स्टाईल व्हेज सोया नगेट्स. आजच्या रेसिपीची खास गोष्ट अशी आहे की हे जास्त तेल ॲब्झॉर्ब करणार नाही. आणि जसं तुम्ही बर्गर किंग, KFC अशा मोठमोठ्या ठिकाणी जाऊन स्नॅक्स खाताना, बरोबर तसंच क्रिस्पी, क्रंची टेक्स्चर याला येणार आहे. तसेच सोयाबीनचं मी हेल्दी व्हर्जन तुम्हाला इथे सांगणार आहे. तसेच ही रेसिपी आपल्या घरातल्या लहान मोठ्यांपासून सगळ्यांनाच खूप आवडणार आहे. आता तुम्ही याला व्हेज सोया नगेट्स बोला, नाहीतर व्हेज चिकन नगेट्स बोला, पण अगदी 100% व्हेजिटेरियन आहेत हे. तसेच तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच सोबत असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकाल. तसेच ही सोयाबीनची हेल्दी, क्रिस्पी, क्रंची बर्गर किंग आणि KFCला मागे सोडणारी रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर लगेचच रेसिपीकडे वळूया. तर हेल्दी, क्रिस्पी, क्रंची सोया नगेट्स बनवण्यासाठी घेतलेत मी 2 कप सोया चंक्स. बाजारात बऱ्याच ठिकाणी उपलब्ध असतात हे. खूप हेल्दी असतात हे आणि ह्यापासून बनवलेल्या रेसिपी क्रिस्पी आणि क्रंची बनतात. तर इथे सगळ्यात पहिले आपल्याला सोया चंक्सला भिजवायचे आहे की ज्याच्यामुळे ते अगदी नरम आणि सॉफ्ट होतील. तर आपण यांना भिजवणार आहोत अगदी गरम पाण्यामध्ये जवळजवळ 10 ते 15 मिनिटे. यांना सगळ्यात पहिले खूप छान भिजवून घ्यायचे आहे की ज्याच्यामुळे ते सॉफ्ट होतील. कारण आपण जेव्हा नाश्ता बनवू ना तो अगदी क्रिस्पी होणार आहे आणि त्याला बाइंडिंगसुद्धा खूप छान येईल. त्यासाठी आपल्याला यांना पाण्यामध्ये व्यवस्थित सोक करायचं आहे. आणि आता बघा 10 ते 15 मिनिटे झाल्यानंतर आपण जे सोया चंक्स ठेवले होते ते एकदम मस्तपैकी नरम झालेले आहेत आणि फुलून फुलून मस्त झालेले आहेत. सोया चंक्स हातात घेतल्यानंतर एकदम सॉफ्ट आणि नरम इथे झालेला आहे. आता एका बाउलवर चाळणी लावणार आहोत आणि सर्व पाणी याचं गाळून घेणार आहोत. सर्व सोया चंक्स म्हणजे सोयाबीन गाळणीवर गाळल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा स्वच्छ अशा पाण्याने हे सोयाबीन धुवून घ्यायचे आहेत. आता हे बघा, आपण जे गाळून घेतलेले सोयाबीन आहेत हे आपल्याला व्यवस्थित असे दाबून घ्यायचे आहेत. आणि एवढे दाबून घ्यायचे आहेत ना की त्यामध्ये अजिबात पाणी राहायला नाही पाहिजे. कारण पाणी राहिलं ना की आपण स्नॅक्स बनवायला जेव्हा घेऊ ना ते आपल्याला कठीण जाणार आहे. खूप सोपी रेसिपी आहे, कोणीही सहजासहजी बनवू शकेल ही रेसिपी. तर हे बघा, आता मी सर्व सोया चंक्स मस्तपैकी पिळून घेतलेले आहेत आणि तसेच ह्यामध्ये आता अजिबात पाणी राहिलेले नाही आहे. चला तर आपली येथे पहिली स्टेप कंप्लीट झालेली आहे. सोया चंक्स म्हणजे सोयाबीन दाबल्यानंतर आता ह्यामध्ये अजिबात पाणी राहिलेले नाही आहे. आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामधून हे आपल्याला बारीक असे करून घ्यायचे आहेत. तसेच आपल्याला हे एकदम बारीकसुद्धा करायचे नाहीत, थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत आणि ह्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे. तर हे बघा, आपले परफेक्ट असे सोयाबीनचे श्रेड्स तयार झालेले आहेत, म्हणजे त्याचा जाडसरपणा हा झालेला आहे. तर अशा प्रकारे जाडसर असलं पाहिजे. बघितलं ना, आपण त्यामध्ये अजिबात पाणीसुद्धा घातलेलं नाही आहे. तर पहिल्या वेळचे माझे सोया चंक्स सगळे करून झालेले आहेत. असेच आपण 2 बॅचमध्ये दुसरेसुद्धा सोया चंक्स करून घेणार आहोत. बारीक झालेले सोया चंक्स सर्व एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे आपल्या सोयाबीनच्या तिन्ही बॅचेस मस्तपैकी दरदर अशा म्हणजे थोड्याशा जाडसर अशा वाटून झालेल्या आहेत. आता तर आपल्याला काहीच करायचे नाही आहे. खूप मजेशीर अशी रेसिपी आहे आपली. ह्याची सगळ्यात खास गोष्ट अशी आहे की मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगणार आहे ना ती एकदम इझी रेसिपी तर आहेच, पण ही अगदी 15 दिवसापर्यंत आपण स्टोअर करू शकतो. मग बस, जेव्हा मन करेल तेव्हा ते फ्राय करून खा, बेक करा. अगदी सहजासहजी तुम्ही तयार करू शकता हे. तर आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत 2 ते 3 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या. आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 ते 1.5 चमचा बारीक कापलेलं लसूण आणि तसंच बारीक कापलेलं 1 चमचा आलं. तर आता ह्या इकडे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण जे आलं लसूण घेणार आहोत ना ते बारीक कापूनच घ्यायचं आहे. आपल्याला ह्या ठिकाणी येथे पेस्ट वापरायची नाही आहे. यामुळे याची टेस्ट खूप छान येणार आहे आणि आपल्या बॅटरला मॉइश्चरसुद्धा पकडणार नाही. आणि तसेच आपले स्नॅक्स झाल्यानंतर त्याला परफेक्ट असा क्रंचीनेस आणि क्रिस्पीनेस येणार आहे. तर आता ह्याच बॅटरमध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढा जिरा पावडर घालून घ्यायची आहे आणि तसेच लाल तिखटसाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल पावडर घालून घ्यायची आहे. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी अजून अर्धा चमचा ॲड केला तरी चालेल, म्हणजे खाताना अजून मस्त मजा येते. अजून रेसिपी मजेदार बनवण्यासाठी मी येथे 1 चमचा चिली फ्लेक्स घालून घेतलेला आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि चवीपुरते मीठसुद्धा घालून घेऊया.
तर सर्व फ्लेवरफुल गोष्टी आपण यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. आता वेळ येते की याला आपण बाइंडिंग कशी द्यायची. तर मी आता यामध्ये घालून घेते आहे 2 मोठी उकडलेली बटाटी. तर मी 2 मोठ्या साईजची येथे बटाटी उकडून घेतलेली आहेत. तर मी ही बटाटी हाताच्या सहाय्याने कुस्करून घेत आहे. तुम्ही पाहिजे तर स्मॅश करून सुद्धा घेऊ शकता. तर आता मी या ठिकाणी बटाटा घालून घेतलेला आहे. तुम्ही बटाटा न घालता सुद्धा ही रेसिपी करू शकता. अगदी काही हरकत नाही. पण बाजारात बनतात ना तसे बनवण्यासाठी आणि तसेच छान टेस्ट येण्यासाठी मी येथे बटाटा घालून ही रेसिपी तयार केलेली आहे. तर आपल्या स्नॅक्सला मस्तपैकी क्रिस्पी आणि क्रंचीपणा देण्यासाठी आणि तसेच परफेक्ट असे बाइंडिंग येण्यासाठी मी येथे 3 चमचे मोठे कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहे. ह्याने कुरकुरीतपणा वाढतो आणि बाइंडिंगसुद्धा खूप छान येते. आता मस्तपैकी आपल्याला सर्व बॅटर एकत्रित करून घ्यायचं आहे आणि छानपैकी पिठासारखं मळून घ्यायचं आहे. म्हणजेच पिठाचा गोळा ज्याप्रमाणे तयार होईल त्याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. बॅटर मस्त मळून झालं आहे. आता अधिकच सोपं झालेलं आहे. आता फक्त हातात एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला दाबून रफली कसाही आकार करून घेऊ शकतो आपण. जसं तुम्ही बाजारात बर्गर किंग किंवा KFCमध्ये खाता ना त्याचप्रमाणे आपल्याला त्याचा वाकडा तिकडासा आकार देऊन घ्यायचा आहे. तर तुम्हाला या ठिकाणी काही वेगळा आकार द्यायची गरजसुद्धा नाही आहे. आहे की नाही मजेदार गोष्ट. जर तुम्हाला लांबट शेप द्यायचा असेल तर तुम्ही त्याला लांबट शेपसुद्धा देऊ शकता. आणि जर तुम्हाला या ठिकाणी कटलेटचा आकार द्यायचा असेल तर तुम्ही याला कटलेटचा गोल आकारसुद्धा देऊ शकता. म्हणजेच तयार झाले सोया कटलेट आणि सोया फिंगरसुद्धा. तर तुम्ही या ठिकाणी कोणताही शेप देऊ शकता. पाहिजे तर सोया कटलेट, सोया फिंगर किंवा सोया नगेट्स. जसं पाहिजे तसं बनवा कारण टेस्टमध्ये तर काहीच फरक येणार नाही आहे. आणि हे बघा 2 प्लेट भरून आपले खूप सारे सोया नगेट्स खूप कमी सामानामध्ये येथे तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. तर आपल्या या सोया नगेट्सला आता वरून असा मस्तपैकी क्रंची क्रिस्पी कोट द्यायचा आहे. तर त्यासाठी मी येथे 4 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि तसेच 4 मोठे चमचे मैदासुद्धा घेतलेला आहे. जर या ठिकाणी तुम्हाला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही ह्याच ठिकाणी येथे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. तांदळाच्या पिठाने सुद्धा असाच क्रिस्पीनेस आणि क्रंचीनेस येथे येणार आहे. आता यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि थोडंसं ब्लॅक पेपरसुद्धा घालून घेऊया. आणि स्लरी बनवण्यासाठी येथे अर्धा कप एवढं पाणी घालून घेऊया आणि छानपैकी याची स्लरी अशी तयार करून घेऊया. तर चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया. तसेच आपल्याला स्लरी करण्यासाठी अर्ध्या कपापेक्षा थोडं जास्त पाणी येथे लागलेलं आहे. तर विस्करच्या साहाय्याने आपण मस्तपैकी हे सर्व बॅटर मिक्स करून घेऊया म्हणजे ते व्यवस्थितपणे ढवळले जाईल. तर या ठिकाणी आपल्या नगेट्सला मस्तपैकी क्रिस्पीपणा तसेच क्रंचीपणा येण्यासाठी आपली स्लरी तयार झालेली आहे. तसेच आपल्या या सोया नगेट्सला बाजारासारखा क्रिस्पीनेस येण्यासाठी मी येथे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही बारीक ज्या शेवया आहेत ना त्यासुद्धा चुरून घेतल्यात आणि ह्यामध्ये घातल्यात ना तर एकदम परफेक्ट असा क्रिस्पीनेस आणि क्रंचीनेस येथे येणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक एक नगेट्स घ्यायचं आहे आणि ह्या स्लरीमध्ये बुडवून घ्यायचं आहे. तसेच स्लरीमध्ये बुडवून झाल्यानंतर आपण याला ब्रेड क्रम्समध्ये मस्तपैकी घोळवून घेणार आहोत आणि मस्तपैकी त्यावर छान असा कोट तयार करून घेणार आहोत. तर अशाच प्रकारे आपल्याला बाजारात ज्याप्रमाणे भेटतात त्याप्रमाणे सर्व नगेट्स तयार करून घ्यायचे आहेत. तर मस्तपैकी बाजारासारखे कोट करून आपले सोया नगेट्स सर्व तयार झालेले आहेत. जर तुम्हाला आता पाहिजे तर तुम्ही आतासुद्धा फ्राय करू शकता, बेक करू शकता, काही कसंही करून तुम्ही हे खाऊ शकता. आणि आता खायचे नसतील तर 15 दिवसापर्यंत फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. तसेच हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे नाही आहेत तर आपल्याला फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवायचे आहेत. तर आहे की नाही मस्तपैकी मजेशीर रेसिपी. जेव्हा पाहिजे तेव्हा करून खा, तळून खा किंवा बेक करून खा. बस जसं तुम्ही फ्रोझन फूड फ्राय करता ना त्याचप्रमाणे तुम्हाला हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. नाहीतर ओव्हनमध्ये 200 डिग्री सेंटीग्रेडवर 10 ते 15 मिनिटं बेकसुद्धा करू शकता. आता मी अगोदरच तेल गरम करत ठेवलेलं आणि आपण हे नगेट्स ह्यामध्ये तळून घेणार आहोत. तसंच तेल हे एकदम गरम जास्त नसले पाहिजे किंवा एकदम कमी गरमसुद्धा नसले पाहिजे. मीडियम असे तेल गरम असल्यावर आपल्याला हे सोया नगेट्स ह्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत. तसेच तेलात सोडल्या आपल्याला लगेचच झारा लावायचा नाही. त्यावर मस्तपैकी एक लेअर आल्यानंतरच आपल्याला हे छानपैकी असे फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजेच पलटून घ्यायचे आहेत.
तर आता बघा, जबरदस्त कुरकुरीत क्रंची आपले बेस्ट सोया नगेट्स बिलकुल तयार आहेत. वाटतच नाहीत ना की घरी बनवलेत असं. लहान काय मोठे काय सगळीजण नॉनस्टॉप खात राहतील अशी ही आपली रेसिपी आहे. बस ह्यांचा क्रंचीनेस क्रिस्पीनेस बघितलात ना तर एकदम भारी आहे आणि बऱ्यापैकी थंड झाल्यानंतर त्याचा क्रिस्पीनेस अजून छान होतो. तर अशाच प्रकारे आपण आपल्या दुसऱ्या बॅचचे सुद्धा सर्व सोया नगेट्स तळून घेऊया. नगेट्स तेलात सोडल्या सोडल्या त्याला लगेच झारा लावायचा नाही. मस्तपैकी सेट झाल्यानंतर पलटून फ्राय करून घ्यायचे आणि छान असे गोल्डन टू ब्राऊन रंग येईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर मस्तपैकी आपली येथे दुसरी बॅच सुद्धा तळून रेडी झालेली आहे. तर आपण आपली डिश छानपैकी सर्व करून घेऊया. नगेट्स प्लेटमध्ये टाकताना तुम्ही त्याचा आवाज ऐकला ना तर त्याचा क्रंचीनेस खरंच तुम्हाला समजून येईल. एकदम भारी असे आपले येथे सोया नगेट्स तयार झालेले आहेत. तर तयार आहेत रेस्टॉरंट कॅफे स्टाईल सुपर क्रिस्पी क्रंची आणि तसेच हेल्दी टेक्स्चर असलेले 100% व्हेजिटेरियन सोया नगेट्स. याचं टेक्स्चर बघूनच कोणीही बोलणार नाही की हे सोयाबीनपासून बनवलेले आहेत. तुम्ही हे सोया नगेट्स खाल्ल्यानंतर अगदी नॉनव्हेज खायला पण विसरून जाल एवढे भारी त्याचा क्रंच क्रिस्प आणि टेक्स्चर सुद्धा झालेला आहे. नक्कीच तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करा. आणि मेन पॉईंट ह्याला ऑइलसुद्धा जास्त लागलेले नाही आहे जसं KFC आणि बर्गर किंगला असतं. तर कशी वाटली आजची रेसिपी? नक्कीच आवडली असेल. जर आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि आपली ही सोया नगेट्सची लिंक तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला शेअर करा. तसेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन या. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.